नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। माझं नाव आहे पार्थिव तावडे आणि आज आम्ही चाललेलो आहे आई तुळजाभवानीचे दर्शन घ्यायला तुळजापूरला। तर तुळजापूरला जायच्या आधी सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आहे अक्षय तृतीया आणि शुक्रवार सुद्धा आहे देवीचा वार। तर तुळजापूरला खूप गर्दी असणार आहे। तर बघूया, दर्शन घ्यायला 2 ते 2.5 तास तर लागणारच आहे। तर बघूया काय काय होते आता ह्या 2 ते 2.5 तासाच्या जर्नीमध्ये। तर बघू, आता आहे आम्ही अक्कलकोटला। इकडनं आम्ही प्रायव्हेट कार हायर केली आहे, जशी गंगापूरला जाण्यासाठी केलेली तशी तुळजापूरला जाण्यासाठी सुद्धा कॅब हायर केली आहे। तर आता आम्ही थोडाफार नाश्ता करून जाऊ तुळजापूरला, नंतर तिकडे दर्शन केल्यानंतर तिकडे तुळजापूर थोडंसं फिरू। बघू काय काय होते ते। आज अक्षय तृतीया आणि शुक्रवार, त्यामुळे थोडं टेन्शन आलं कारण की गर्दी खूपच असणार आहे। काल रात्रीच्या आम्ही अक्कलकोटला आरतीला गेलेलो स्वामींच्या मठात, तेव्हा बघितली गर्दी खूप होती। त्याच्याने आपल्याला कळतं आहे। तर बघूया आता किती गर्दी भेटते ते तुळजापूरला। चला तर मग जाऊया आपण आता तुळजापूरला। तर मंडळी, समोर आहे अन्नछत्राचं एंट्री गेट आणि त्याच्याच समोर हे शॉप आहे, तिकडनं आम्ही हे घेतलं आहे नाश्ता। हा आहे आजचा नाश्ता, यांच्याकडून घेतला आहे नाश्ता, खूपच टेस्टी असतो। अन्नछत्राच्या ठीक समोर। तर आता मी मेंदूवडा खाणार आहे सकाळ सकाळी, एक नंबरचा नाश्ता आहे हा। तर मंडळी, गरम गरम असे मेंदूवडे राहिले, खूप टेस्टी असतात इकडचे मेंदूवडे। काल आम्ही मसाला डोसा खाल्लेला इकडचा आणि आज मेंदूवडा घेतला आहे ट्राय करायला। आता नाश्ता करणार, गाडीत बसणार आणि तुळजापूरला जाणार देवीचे दर्शन करायला। तुळजाभवानी आईचे दर्शन करायला जाणार आहे। चला तर मग फटाफट नाश्ता फिनिश करूया, खूप भूक लागली आहे। ब्रेकफास्ट आहे आपला सकाळचा आजचा। तर जसं की मी थोड्या आधी बोललेलो, आज अक्षय तृतीया आहे, त्यामुळे इकडे रांगोळ्या काढतायत। तुम्ही बघू शकता त्या काकू रांगोळ्या काढतायत, अक्षय तृतीया आहे म्हणून। आणि खूप सुंदर अशी फटाफट रांगोळी काढली त्या काकूंनी, त्यामध्ये कलर टाकलेत वेगवेगळ्या कलरचे, वेगवेगळ्या कलरच्या रांगोळ्या टाकल्यात। आणि आम्ही इकडे गेलेलो नाश्ता करायला, खूपच स्वादिष्ट नाश्ता भेटतो, अन्नछत्राच्या ठीक समोरच आहे। आणि हे आहे अन्नछत्र, इथे तुम्ही पे एंड पार्क करू शकतात, एंट्री गेट आहे हा अन्नछत्राचा। आणि अशा प्रकारे आमची गाडी आलेली आहे इको ग्रे कलरची, आणि मम्मी पप्पा सगळे बसत आहेत गाडीमध्ये। तुळजाभवानी मातेचा, चला तुळजापूरला जाऊया। तर मंडळी, फायनली तुळजापूरला आम्ही पोचलेलो आहोत। खूप गरमी होती काल गाणगापूरला, बट आज अजिबात नाही इकडे काय गरमी, काहीच ऊन वगैरे नाही आहे, कारण की रात्री पाऊस पडला, त्यामुळे थोडं वातावरण चांगलं झालेलं आहे। फायनली तुळजापूरला पोचलेलो आहे आई तुळजाभवानीचे दर्शन करायला। आज अक्षय तृतीया आहे, तर थोडं टेन्शन आहे गर्दी भेटेल याचं। बघूया चला किती गर्दी भेटते ते, इंटरव्ह्यू या मंदिरात बघूया किती गर्दी येतं ते। तर दर्शनासाठी चाललेलो आहोत आम्ही। इथे खूप सारे शॉप्स आहेत जिकडे तुम्ही काय काय घेऊ शकता। तर अशा प्रकारे गेटमधून एंटर झालेलो आहे आम्ही आता। मागे आहे गेट, त्या गेटमधून आता आम्ही एंटर झालेलो आहे। आणि इकडे खूप सारे शॉप्स सुद्धा आहेत जिकडे तुम्ही प्रसाद किंवा ओटीचं सामान घेऊ शकता। तर तुम्ही इकडनं हळद, पिंजर, प्रसाद सामान आणि ओटीचं सामान सुद्धा घेऊ शकता। साडी वगैरे तुम्हाला भेटून जाईल मंदिराच्या बाहेर। तर इकडे तुम्ही ओटीचं सामान सुद्धा घेऊ शकता, सर्व प्रकारचं सामान तुम्हाला भेटून जाईल मंदिराच्या बाहेर। प्रसाद, कुंकू, हळद, देवीसाठी ओटी, देवीसाठी साड्या, सर्व प्रकारचं सामान तुम्हाला बाहेर भेटून जाईल मंदिराच्या बाहेर। तर मम्मी सुद्धा आता ओटीचं सामान घेते।
ओट्या घ्यायचं चाललेलं आहे इकडे सगळं. इकडे सगळं ओट्या घ्यायचं चाललेलं आहे, बघू शकतात. दीदी आणि मम्मी ओट्या घेतात आता. चला तर मग जाऊया देवीच्या दर्शनाला. तर मंडळी, मंदिरामध्ये एंट्री करायला 2 दरवाजे आहेत. एक राजमाता जिजाऊ महाद्वारे आणि एक राजेश शहाजी महाद्वारे. तो दोघांपैकी कोणताही महाद्वार तुम्ही चूज करून आतमध्ये जाऊ शकता. 2 दरवाजे आहेत एंट्रीसाठी. तिकडे राजमाता जिजाऊ महाद्वारे आणि इकडे राजेश शहाजी महाद्वारे. आणि इकडे तुम्हाला सर्व सामग्री भेटून जाईल, पूजेची, प्रसाद वगैरे भेटून जाईल. सर्व काही तुम्हाला इथे भेटून जाईल. मंदिराच्या ठीक समोर बांगड्या वगैरे पण भेटून जातील. तुळजापूरच्या बांगड्या खूप फेमस असतात, खूपच शुभ असतात विवाहित स्त्रियांना. तर इकडे येत असाल तर बांगड्या नक्की घेऊन जा. तर इकडे शूज स्टँडसुद्धा आहे, तुम्ही इकडे तुमचे शूज ठेवू शकता शूज स्टँडमध्ये. मंदिराच्या ठीक लेफ्ट साईडला आहे शूज स्टँड. मंदिराच्या लेफ्ट साईडला शूज स्टँड आहे या साईडला, आणि इकडे मंदिर आहे. तर आम्ही शूज स्टँडमध्ये शूज ठेवलेले आहेत. आता चाललेलो आहे दर्शन करायला. तर मंडळी, आता आपण चाललेलो आहोत गोमुख तीर्थावरती हातपाय धुवायला. लोक तिकडे आंघोळ सुद्धा करतात, एक शुद्ध पाणी येते. दर्शन घ्यायच्या आधी हातपाय धुवायला लागतात. तर सर्वजण गोमुख तीर्थावर जातात. जर तुम्ही पण इथे येत असाल तर तुम्हाला सुद्धा गोमुख तीर्थावरती पहिला जायला लागणार आहे हातपाय धुवायला. त्याच्यानंतर मग पुढे आई तुळजाभवानीचे दर्शन करायला लागणार आहे. आम्ही सुद्धा आता हातपाय धुवायला चाललेलो आहोत गोमुख तीर्थावरती. तर मंडळी बघा, हे पाणी खूप शुद्ध आहे. तर लोक पाण्याच्या बाटल्या भरतायत. आणि इकडे बघा, इथे शंकराची पिंड आहे, त्याच्यावरती पाणी वाहत आहे. त्या पिंडीवरती खूप शुद्ध पाणी हे. तर मंडळी, हे आहे गायमुख तीर्थ. तर गायमुख तीर्थावरती आलेलो आहे आपण. पाण्याच्या बाटल्या भरून शंकराच्या पिंडीवर वाहत आहेत. आणि इकडे लोक हातपाय धुत आहेत. बघा, लोक इकडे हातपाय धुत आहेत. हे आहे गायमुख तीर्थ. हे बघा, सर्व डोक्यावरती हात पाणी घेत आहेत. सर्वजण डोक्यावरती पाणी घेत आहेत. हे बघा, लोक आंघोळ देखील करतात इकडे. हे आहे गायमुख तीर्थ, जिथे गायीच्या मुखातून पाणी येत आहे. लोक आंघोळ करत आहेत, पाणी शिंपडत आहेत. तर हे होतं गायमुख तीर्थ. तुम्हाला सर्वात प्रथम इकडे येऊन हातपाय धुवायचे आहेत. आंघोळ केली तरी चालेल, गायीच्या मुखातून पाणी येतं. गायमुख तीर्थावरून मग तुम्ही देवीचे दर्शन करायला जाऊ शकता. तुम्ही बघू शकता, खूप लोक हातपाय धुतात, आंघोळ करतात ह्या तीर्थावरती. इकडनं लोक येत आहेत आणि इकडनं लोक जात आहेत बाहेर. तर हे आहे गायमुख तीर्थ. तर हे आहे श्री सिद्धिविनायक मंदिर. इकडे उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा आहेत इकडे सिद्धिविनायक मंदिरमध्ये. आणि त्याच्याच बाजूला आहे सरदार निंबाळकर प्रवेशद्वार. या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये जायचं तर आपल्याला गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन. अशा प्रकारे सरदार निंबाळकर प्रवेशद्वारामधून आल्यानंतर तुम्हाला हे दिसेल. मंडळी, तुम्ही गर्दी बघू शकतात. अक्षय तृतीयाची गर्दी बघू शकता तुम्ही. आणि हे एक्सपेक्टेड होतं मला. तर मंडळी, आता आम्ही मुखदर्शन घ्यायला चाललेलो आहे. मुखदर्शनच्या लाईनमध्ये आता आम्ही आलेलो आहे. मंडळी, तुम्ही लाईन बघू शकता आता किती मोठी झाली आहे ती. खूप मोठी लाईन झाली आता. मंडळी, आता गर्दी झालेली आहे खूप. तुम्ही बघू शकता, खूप लोक आलेली आहेत. आणि अजूनही लोक येत आहेत देवीचे दर्शन घ्यायला.
आई तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला अजूनही लोक येत आहेत आणि आम्ही इकडे उभो आहे. घाबरतो आणि तुरु तुरु चालतो पण. मंडळी गर्दी बघू शकता तुम्ही आता. प्रचंड गर्दी वाढलेली आहे अशा प्रकारे. नीट चिटकव. तिकडे तुम्ही सिक्के चिटकवू शकता. चिटकला ये. अशा प्रकारे लोक इकडे सिक्के चिटकवतात आणि काय काय लोकांचे सिक्के खाली पडतात. काय कायचे फक्त चिटकतात. आमचं चिटकलेलं आहे. इकडे चिटकत आहेत. तर इकडे आहे श्री यमाई देवी. मंदिरातून बाहेर पडल्यावरच तुम्हाला इथल्या सर्व देवांचे दर्शन करायला भेटतील. मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळे मी फोटो काढू नाही शकलो. तर इकडे आहे श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर आणि मग इकडे आहे मल्हारी मार्तंड मंदिर. असे सर्व देवांचे तुम्हाला इकडे दर्शन करायला भेटतील. देवीचे दर्शन करून आल्यानंतर मल्हारी मार्तंड मंदिर इकडे. तर मंडळी इकडे आहे छत्रपती शिवाजी राजवार. ह्या दरवाजाचं नाव छत्रपती शिवाजी राजवार ह्यामुळे आहे कारण की इकडे महाराज होते ते ह्या दरवाजाने यायचे दर्शन करायला देवीचे. तुळजाभवानी देवी ही महाराजांची कुलदैवत आहे आणि ते ह्या दरवाजाने यायचे देवीचं दर्शन करायला. त्यामुळे ह्या दरवाजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाद्वार राजद्वार. तर मंडळी दर्शन खूपच मस्त झाले आहेत आणि हे आहे छत्रपती शिवाजी महाराज राजद्वार. इकडनं महाराज यायचे देवीचं दर्शन करायला कारण की देवी कुलदेवी होती. तुळजापूर देवी ही महाराजांची कुलदेवी होती त्यामुळे. तर मंडळी इकडे आहे इच्छापूर्ती चिंतामणी दगड. इकडे तुम्ही 10 रुपयाचा कॉईन ठेवून तुमच्या मनाची इच्छा आहे ती मागू शकता. पूर्ण होईल की नाही त्याचं उत्तर भेटेल इकडे. जर उजव्या साईडला फिरलं तर होकार असेल आणि डाव्या साईडला फिरलं तर नकार असणार आहे. हा आहे चिंतामणी दगड. सर्व लोक आपली इच्छा मागतात इकडे. तर मंडळी ज्यांना आतमध्ये आरती करायला नाही भेटत ते इकडे येऊन आरती करतात देवीची. मी बघू शकतो इकडे आरती करतात लोक देवीची. मंदिरात ज्यांना आरती करायला नाही भेटत आरती करायची असते ते इकडे येऊ शकतात आरती करायला. समोर स्क्रीन आहे लाईव्ह स्क्रीन चालली आहे आणि ही आहे देवी. इकडे तुम्ही येऊन देवीची आरती करू शकता. तर मंडळी इकडे तुम्ही लग्नाचा गोंधळ सुद्धा करू शकता. गोंधळ पूजा होते इकडे. तुमचं लग्न झालं असेल नवीनच तर तुम्ही इकडे तुळजापूरला गोंधळ करू शकता लग्नाचा. तर मंडळी इकडे जायवळ सुद्धा करतात. तुमचा छोटासा बेबी असेल तर तुम्ही इकडे आणू शकता जायवळ करायला. जावळ करण्याचे ठिकाण इकडे लहान मुलाचे जावळ होत आहे. समोर गोंधळ करतायत आणि इथे जावळ करतायत लहान मुलांचे. देवीला नेसवलेली वस्त्र प्रसाद म्हणून मिळतील इकडे असे लिहिले. तर इकडे सर्व साड्या आहेत देवीला नेसवलेल्या त्या तुम्हाला भेटतील इकडे. तर इकडे तुम्ही ह्या साड्यासुद्धा घेऊ शकता ज्या देवीला नेसवलेल्या आहेत त्या. बडे फ्री ऑफ कॉस्ट अजिबात नाही आहे. साड्यांचे चार्जेस आहेत पण ह्या देवीला नेसवल्यात म्हणून इकडे लोक घेतात. भाविक घेतात इकडे. भक्त जे येतात ते घेतात साड्या कारण की देवीला नेसवलेल्या साड्या आहेत म्हणून. तर अशा प्रकारे मम्मी पप्पा इकडे देवीला नेसवलेली साडी विकत घेत आहेत. खूप सुंदर सुंदर साड्या तिकडे. आणि इकडे आमचा भाऊ मस्ती करतोय. इकडे साडी खरेदी चाललेली आहे. अशी आपल्याला
तर इकडे तुम्ही जेव्हा देवीची साड्या घ्याल ना तेव्हा अशा प्रकारे ते पॅकिंग करून देतील. आणि बघू शकता खूप सुंदर सुंदर साड्या आहेत इकडे देवीच्या. आई तुळजाभवानीच्या साड्या आहेत ह्या, ज्या तुम्हाला इकडे भेटणार आहेत. बकरे सुद्धा आणलेले तिकडे तुम्ही बघू शकता. ते मधोमध बकरे सुद्धा आहेत. तर मंडळी दर्शन झालेले आणि आता आम्ही एक्झिट घेतोय मंदिरातून बाहेर निघतोय आता आम्ही. तर एक्झिट करताना तुम्हाला हे देवीचे दर्शन भेटणार आहे करायला. एक्झिट करताना देवीचे दर्शन करून मग तुम्ही एक्झिट करू शकता इकडनं. हा एक्झिट गेट. तर मंदिराच्या बाहेर तुम्हाला इथे कुंकू वगैरे भेटून जाईल. शुद्ध कुंकू असते इकडचं. आणि तुळजापूरला जी लोक येतात ते कुंकू आणि बांगड्या घेऊनच जातात इकडनं. हे आहे शुद्ध कुंकू. आणि इकडे प्रसाद वगैरे तुम्ही घेऊ शकता. या राहिला तुळजापूरच्या बांगड्या, ज्या विवाहित स्त्रियांसाठी खूप शुभ असतात. आणि इकडे कुंकू वगैरे प्रसाद वगैरे घेऊ शकता तुम्ही. तर तुम्ही इकडे देवींच्या मूर्त्या सुद्धा घेऊ शकता. आई भवानीची मूर्ती सुद्धा तुम्ही इकडे घेऊ शकता. आम्ही सुद्धा घेतो आई भवानीची मूर्ती. सुंदर सुंदर मूर्ती आहेत इकडे. तर मंडळी इकडे मम्मी आता बांगड्या घेते तुळजापूरच्या. खूप शुभ असतात त्या बांगड्या. विवाहित स्त्रियांसाठी खूप शुभ असतात त्या बांगड्या, तुळजापूरच्या बांगड्या. तर मम्मी आता तुळजापूरच्या बांगड्या घालते. बघू शकता खूप सुंदर सुंदर बांगड्या आहेत, ज्या मंदिराच्या बाहेर तुम्हाला भेटून जातील. तुम्ही सुद्धा इकडे येत असाल तर इकडचं कुंकू आणि बांगड्या घ्यायला विसरू नका. इकडे सुंदर सुंदर नथ भेटते. आणि दीदीने इकडे नथ घेतलेली आहे विकत. सुंदर सुंदर नथी आहे तिकडे. नथ घेतलेली आहे दीदीने विकत. तर मंडळी अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे आणि फायनली आम्ही बाहेर निघालेलो आहोत. आतमध्ये खूप सारी शॉपिंग केली. आता फायनली बाहेर निघालेलो आहोत आणि खूप भूक लागली आता. चला तर मग आता काहीतरी खायला जाऊया. जायचे खायला? चला काहीतरी खायला जाऊया आता. आमच्या बाबूला पण भूक लागलेली आहे, छोटे छोटे बाबूला. अहो हॅलो का हॅलो. इकडे मसाला डोसा आणि जेवण आहे. हे आहे आपलं आजचं जेवण. मम्मीने घेतलाय मसाला डोसा आणि आम्ही पनीरची भाजी आणि रोटी आहे. थोड्या वेळानंतर डाळ भात पण येईल. खूपच टेस्टी जेवण असतं इकडचं. आणि मंडळी तुम्ही गर्दी बघू शकता हॉटेलमध्ये. खूपच सुंदर जेवण भेटतं या कामत हॉटेलमध्ये. जसं तुम्ही मंदिराच्या बाहेर पडाल ना तसं रस्त्याच्या समोरच आहे कामत हॉटेल. खूप सुंदर जेवण भेटतं ह्या हॉटेलमध्ये. लास्ट टाइम पण आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा इकडे झालेलो आणि आज पण इकडे झालो आहे. तर मंडळी हॉटेलमध्ये जेवण झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहे सोलापूरला. महादेव मंदिर एक आहे, शिवयोगी असं काहीतरी नाव आहे त्या मंदिराचं. तर त्या मंदिरात चाललेलो आहे सोलापूरला. लास्ट टाइम पण गेलेलो, त्यामुळे ह्यावेळेला पण आम्ही परत चाललेलो आहे त्या मंदिरामध्ये दर्शन करायला. हे होतं आपलं हॉटेल, कामत हॉटेल. खूपच सुंदर जेवण भेटतं इकडे. तर जेवण झालेलं आहे, गाडीसुद्धा आलेली आहे आणि आता आपण चाललेलो आहे सोलापूरला महादेवांचे दर्शन करायला. ही राहिली आपली गाडी. चला तर मग जाऊया सोलापूरला महादेवाचं दर्शन करायला. तर मंडळी फायनली आपण आलेलो आहे सोलापूरच्या शिवयोगी सिद्धेश्वर मंदिरात. तलावाच्या मधोमध्ये हे मंदिर, खूप सुंदर असं मंदिर आहे. आता मी तुम्हाला मंदिर दाखवणार. लास्ट टाइम पण आम्ही आलेलो, संध्याकाळच्या वेळेला लास्ट टाइम आलेलो, त्यामुळे अंधार होता. आता आम्ही दुपारच्या वेळेला आलेलो आहे आणि ऊन पण खूप कडाक्याचं इकडे. तुम्हाला आता मी दाखवणार आहे
हे मंदिर मस्त खूप मोठा असा तलाव आहे आणि त्या तलावाच्या मधोमध्ये आहे मंदिर. चला तर मग आता मी तुम्हाला मंदिर दाखवतो. तर मंडळी इकडे बघू शकतात खूप सारी दुकानं सुद्धा आहेत, जिकडे तुम्ही लहान मुलांसाठी खेळणी वगैरे घेऊ शकतात, फोटो वगैरे. आणि ते राहिलं समोर मंदिर, शिवयोगी सिद्धेश्वर मंदिर. तर मंडळी हे मंदिर जे आहे ते सोलापूर स्टेशनच्या खूपच जवळ आहे आणि इकडे भुईकोट किल्ला पण आहे, तिकडे थोड्या वेळाने जाणार आहे. तलावाच्या मधोमध्ये हे मंदिर, तिन्ही साईडने तलाव आहे आणि एका साईडने आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे मंदिरामध्ये. सोलापूर स्टेशनच्या एकदम जवळच आहे आणि बाजूलाच भुईकोट किल्ला सुद्धा आहे. तर हे दोन प्लेसेस तुम्ही एक्सप्लोअर करू शकता जर तुम्ही सोलापूरला आला असाल तर. खूप कडाक्याचं ऊन आहे. इकडे चप्पल स्टँड आहे, शू स्टँड. आणि हे आहे हे तलाव, तिन्ही साईडने तलाव आहे आणि एका साईडने रूट आहे, त्याच्याने आतमध्ये जाऊ शकतो. असं ऊन खूप आहे बट तरी पण इकडे किल्ला सुद्धा आहे समोर. तुम्ही जर दिसला तर तुम्हाला तर ऊन आहे, थोड्या वेळाने जाणार आहे. तो राहिला किल्ला, तिकडे जाणार आहे थोड्या वेळाने आपण. चला तर मग शूज स्टँडमध्ये शूज ठेवू आणि आतमध्ये दर्शन करायला जाऊ महादेवांचे. तर मंडळी हा आहे समोर किल्ला, तिकडे थोड्या वेळाने आपण जाणार आहोत. तर मंडळी हे आहे शिवयोगी सिद्धरामेश्वर टेम्पल सोलापूरचं, तिथे आपण आलेलो आहे महादेवांचे दर्शन घ्यायला. खूप सारे इकडे शिवलिंग आहे, गणपती बाप्पा आहेत आणि आतमध्ये मेन टेम्पल आहे. चला तर मग जाऊया आपण ह्या सोलापूरमधल्या सुप्रसिद्ध शिवयोगी सिद्धरामेश्वर टेम्पलमध्ये. आणि बघू शकता पाण्याच्या मधोमध्ये तिन्ही साईडला पाणी आहे आणि मधोमध्ये मंदिर आहे. चला तर मग जाऊया मंदिरामध्ये, दर्शन घेऊया महादेवांचे. तर मंडळी आतमध्ये जाताना इकडनं पाय धुवून आतमध्ये जायचे, पाय धुवून आतमध्ये जायचं दर्शनाला. तर आता आपण आहे शिवयोगी सिद्धेश्वर समाधीचे इथे आणि इकडे लोक लाईन राऊंड सुद्धा मारतात. इकडे लाईनीत सर्व लोक राऊंड मारत आहेत. इथे नागराज आहेत, शेषनाग. तर आमचा बाबू सुद्धा इथे पाया पडायला आलेला आहे महादेवांच्या. बाबू नमस्ते कर, नमस्ते. हे बघा असा आमचा बाबू सुद्धा पाया पडायला आलेला आहे. तर इकडे तुम्ही संध्याकाळी जर येत असाल तर इकडे जेवणसुद्धा असतं संध्याकाळचं. लास्ट टाईम आम्ही आलेलो तेव्हा इकडचा महाप्रसादाचा लाभसुद्धा घेतलेला. हे आहे समाधी आणि आता आपण चाललेलो आहे मंदिरामध्ये दर्शन घ्यायला महादेवांचे. संध्याकाळी येत असाल तर लक्षात ठेवा इकडे जेवणसुद्धा असतं संध्याकाळचं. महाप्रसादाचा लाभ घेऊनच जा, प्रत्येक दिवशी असतं ते. चला तर मग आता जाऊया महादेवांचे दर्शन घ्यायला. तर मंडळी इकडनं दर्शन करून घ्या, कारण की आतमध्ये मोबाईल्स आणि कॅमेराज अलाउड नाही आहेत, त्यामुळे इकडनं देवांचे दर्शन करून घ्या. शिवयोगी सिद्धेश्वर मंदिरात आहे आता आपण. बाबू इकडे 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 बाबू परत ये. आर्यश इकडे ये. आमचा बाबूची मस्ती बघा तुम्ही इकडे. हा संपूर्ण मोठा तलाव आहे आणि त्या तलावात खूप सारी बदकं पण तुम्हाला बघायला भेटणार आहेत. गेल्या वेळेला आम्ही रात्रीच्या वेळेला आलेलो त्यामुळे ही बदकं नाही बघायला भेटली. परत आम्ही दुपारच्या वेळेला आलो आहे त्यामुळे आम्हाला इथे खूप सारे डक्स बघायला भेटत आहेत. आणि ह्या तलावाच्या मधोमध्ये हे मंदिर शिवयोगी सिद्धेश्वर मंदिर. हे बघू शकता किती मोठं तलाव आहे ते हे. तर मंडळी तुम्ही बघू शकता किती सारे इकडे डक्स आहेत. ते खूप मोठा तलाव आहे हे आणि तलावाच्या मधोमध्ये सुंदर असं मंदिर आहे. आणि ह्याच मंदिराच्या थोडंसं बाजूला भुईकोट किल्ला सुद्धा आहे सोलापूरचा. हे बघू शकतात खूप मोठं हे तलाव आहे आणि तुम्ही डक्स पण बघू शकतात. तुम्हाला दिसत असतील माझ्या मागे डक्स आहेत खूप सारे. तर जर तुम्ही सोलापूर स्टेशनला असाल आणि तुम्ही जर इकडे फिरण्याची ठिकाणं शोधत असाल तर हे एक मंदिर बेस्ट मंदिर आहे. ह्या मंदिराचं नाव आहे श्री शिवयोगी सिद्धेश्वर मंदिर म्हणून. आणि याच्या बाजूला भुईकोट किल्ला सुद्धा आहे. तर जवळजवळ प्लेस आहेत हे. तुम्हाला इकडे ऑटोवाला शेअरिंग ऑटोवाला सुद्धा आणून सोडेल. आणि तलाव बघू शकता खूप मोठं आहे. तलावाच्या बाजूला येऊन तुम्ही बसू शकतात. बाहेर खूप गरमी आहे बट तलावाच्या बाजूला खूप थंड वाटते, हवा येते मस्तपैकी. तर हे होतं मंदिर.
मंदिर ते एक्सप्लोर करून झालेले आता आपलं मंदिर. आता आपण जाऊया त्या किल्ल्यावरती. भुईकोट किल्ला बघायला. जसं काय बघण्यासारखं तर नाही, तरी पण आता बाजूलाच आहे तो किल्ला, तर आता किल्लासुद्धा बघून येऊया. चला तर मग जाऊया आता भुईकोट एक्सप्लोर करूया. हे होतं शिवयोगी सिद्धेश्वर तलाव. आता आपण जाणार आहे भुईकोट किल्ल्यावर. सोलापूरचा भुईकोट किल्ला. चला तर मग जाऊया. बाबू इकडे बाबू इकडे. बाबू इकडे. बाबू आर्यश इकडे. बाबू इकडे ये. आमच्या बाबूची मस्ती बघा इकडे. बाबूचे मम्मी पप्पा तिकडे आहेत आणि बाबू आमच्या इकडे मस्ती करतोय. बाबू नमस्ते कर. नमस्ते कर बाबू. नमस्ते. आणि इकडे लाडू आणि प्रसाद सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. 40 रुपयाची बर्फी आहे आणि 30 रुपयाचे लाडू आहेत. हे काउंटर आहे प्रसादाचं. आणि आमचा बाबू बघा किती मस्ती करतोय. तर तुम्हाला जर प्रसाद पाहिजे असेल तर तुम्ही इकडे लाडू आणि बर्फी घेऊ शकता. तर मंडळी हे आहे अन्नछत्रम. इथे तुम्ही प्रसादाचा सुद्धा लाभ घेऊ शकता. आम्ही लास्ट टाइम संध्याकाळी आलेलो तेव्हा इकडचा प्रसाद खाल्लेला आम्ही. आणि हे आहे ठीक समाधीच्या समोरच आहे हे अन्नछत्र. श्री सिद्धेश्वर शिवयोगी समाधी त्यांच्या ठीक समोरच आहे हे अन्नछत्र. इकडे तुम्ही प्रसादाचा लाभ घेऊ शकतात ह्या अन्नछत्रामध्ये. तर मंडळी इकडे खूप सारे वटवाघूळ सुद्धा आहेत. उलटे लटकलेले बॅट्स. वटवाघूळ इथे खूप सारे या झाडावरती उलटे लटकलेले. तर इकडे तुम्ही गणपती बाप्पांचे सुद्धा दर्शन करू शकता. इकडे तुम्ही. इकडे आहे अमृतलिंग, एक शिवलिंग आहे, त्याचे पण तुम्ही दर्शन करू शकतात. आणि त्याच्या ठीक बाजूला आहे गणपती बाप्पांचं मंदिर. आणि इकडे खूप सारे शिवलिंग आहेत. ह्या शिवलिंगाचे सुद्धा तुम्ही दर्शन करू शकाल. तिकडे सुद्धा एक शिवलिंग आहे आणि हे मंदिर आहे. हे शिवलिंग. तर मंडळी इकडे यात्रिक निवास म्हणून राहण्याची सोय सुद्धा केलेली आहे. इकडच्या रूमचे प्राइस जे आहे ते मी स्क्रीनवरती शो करेल तुम्हाला. फोटो काढलेला आहे मी प्राइसचे. आणि इकडे पार्किंग फॅसिलिटी पण अवेलेबल आहे खूप मोठी. इकडे तुम्ही तुमचे व्हेकल पार्क करून समोर दर्शनासाठी जाऊ शकता. ही आहे पार्किंग फॅसिलिटी. आणि ही आहे तिकडचे रूम्स, यात्रिक निवास. तर तुम्ही इकडे सुद्धा राहू शकता. तर हा खूप मोठा तलाव तुम्ही बघू शकता. आणि तिकडे मंदिर. हे आहे शिवयोगी सिद्धेश्वर मंदिर सोलापूरचं, जे की पाण्याच्या मधोमध्ये. तिन्ही साईडला पाणी आणि मधोमध्ये मंदिर आहे. तर मंडळी अशा प्रकारे दर्शन झालेले आहेत. फिरून सुद्धा झालेले इकडे. आता आपण चाललो आहे भुईकोट किल्ल्यावर, जो की ह्या मंदिरापासून जवळच आहे भुईकोट किल्ला. तर तिकडे आता चाललेलो आहे. चला तर बघूया किल्ल्यामध्ये काय बघण्यासारखं आहे काय. मला तर काय वाटत नाही, कारण की तो किल्ला समाप्त होण्याच्या मार्गावरती आहे. बट तरी पण जाऊन एकदा त्या किल्ल्याला भेट देऊया, बघूया कसा आहे किल्ला. फोटोशूट करूया थोडेसे आणि मग निघून जाऊया आपण परत एकदा अक्कलकोटला. तर मंडळी हा आहे किल्ला, सोलापूरचा भुईकोट किल्ला. पण आता झालेला आहे बंद, कारण की ह्या किल्ल्याची टायमिंग आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 ह्या टायमामध्ये यायचं आहे. आम्ही 5:45 आलो आहे. 15 मिनटासाठी चुकलो आणि किल्ला बंद झालेला आहे. छोटासा किल्ला आहे, बघण्यासारखं जास्त काय नाही, पण फोटोशूट करू शकतो. जर तुम्ही आलेला आहे तिकडे किल्ला बंद झाला आहे तर टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की इकडे एक छोटंसं गार्डन पण आहे. तिकडे तर आपण चाललेलो आहे. चला तर मग गार्डनमध्ये जाऊया, गार्डन एक्सप्लोर करूया. आणि हे आहे किल्ल्याचे एंट्री गेट. हा आहे भुईकोट किल्ला, छोटासा एकदम. याचं नाव भुईकोट आहे कारण की हा कोणत्याही डोंगरावर पर्वतावर नाही आहे, खाली जमिनीवरती किल्ला आहे हा. त्यामुळे ह्या किल्ल्याचं नाव आहे भुईकोट. जर उंच शिखरावर असतात तर काहीतरी वेगळं नाव असतं, पण जमिनीवर म्हणून ह्या किल्ल्याचं नाव आहे भुईकोट. आता किल्ला तर बघायला नाही भेटला आहे. चला गार्डन जाऊया, गार्डन बघूया कसं आहे ते इकडचं.
तर हे आहे गार्डन, भुईकोट किल्ल्याच्या बाजूलाच आहे. खूप मोठं आणि खूप सुंदर गार्डन आहे असं बाहेरची लोक बोलले, इकडची लोकल लोक. आणि इकडे फोटोशूट सुद्धा चालू आहे मागे नवीन नवरा नवरींचा. आम्हाला फिरायचं होते गार्डन सुद्धा, पण आता आमच्याकडे टाईम नाही आहे, त्यामुळे आम्हाला इकडनं तर जायला लागते. पण खूपच सुंदर गार्डन आहे हे, खूप मोठं आहे. जर किल्ल्यावर आला, किल्ला बंद असेल तर तुम्ही या गार्डनमध्ये येऊ शकता. आणि इकडचं तुम्ही बघू शकता, हे बघू शकता माझ्या मागे पण किल्ल्यासारखं सगळं बांधकाम आहे हे. म्हणजे किल्ल्याच्या भोवतीच हे गार्डनसुद्धा बांधलेले आहे. तर किल्ला फिरायला तर टाईम नाही, त्यामुळे आता जाऊया आपण अक्कलकोटला. चला तर मग अक्कलकोटला जाऊया. पण इकडे तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता, न्यू कपल्स इथे फोटोशूट करते. तर चला तर मग जाऊया आपण आता अक्कलकोटला, कारण की आता आपल्याकडे जास्त टाईम नाही आहे. इथे खूप वाजलेले आहेत. सकाळी निघालेलो तुळजापूरला जाण्यासाठी, देवीचं दर्शन घेण्यासाठी. तिकडनं मग आता इकडे आलो आपण महादेवाच्या मंदिरामध्ये. त्याच्यानंतर आपण ह्या किल्ल्यावरती आलेलो. किल्ला बघायचा होता, तसं बघण्यासारखं काय नव्हतं, पण फोटोशूटसाठी यायचं होतं. बट किल्लाच बंद झाला. सकाळी 9 ते 5 टायमिंग आहे किल्ल्याचं, तर ह्याच टायमामध्ये या किल्ल्यावर. आणि जर किल्ला बंद असेल तर ह्या गार्डनमध्ये या, गार्डनमध्ये सुद्धा तुम्ही फोटोशूट करू शकता, जसे हे न्यूली कपल्स करतात आता इकडे. चला तर मग आता निघूया अक्कलकोटसाठी. अक्कलकोटला आता भेटूया आपण. लेट्स गो. तर तुम्ही बघू शकता इथे किल्ल्याचं बांधकाम तुम्हाला दिसेल ह्या गार्डनमध्ये. आणि इथे बड्डे सेलिब्रेशनसाठी ह्या मुली आलेल्या आहेत, तर तुम्ही इथे बड्डे सेलिब्रेट करू शकता, किटी पार्टी करू शकता, मीटिंग वगैरे करू शकता. खूप सुंदर असं गार्डन आहे हे. आणि किल्ल्याच्याच बाजूला आहे हे गार्डन, खूप मोठं आहे. दीदी तर मंडळी तुळजापूर फिरून त्यानंतर आपण सोलापूरचं महादेव मंदिर बघून आलेलो रूमवरती आता फ्रेश वगैरे झालेलो आहे. आता आपण चाललेलो आहे गार्डनमध्ये. अन्नछत्र इथे छोटंसं गार्डन आहे जे की खूप सुंदर आहे. तर त्या गार्डनमध्ये चाललो आहे, बघूया काय काय आहे तिकडे बघण्यासारखं. 10 वाजेपर्यंत टाईम आहे, तर टाईम झालेला आहे. आता बघू, थोडंसं बघायला भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाही भेटलं तर जेवून परत रूमवरती येऊन झोपून जाणार, कारण की सकाळी लवकर ट्रेन आहे आणि ट्रेनमध्ये बसून परत आम्हाला मुंबईला जायचं आहे. त्यामुळे बघू आता गार्डन जर भेटलं ओपन तर गार्डनमध्ये जाऊ खेळायला बाबूला घेऊन, नाहीतर जेवून घरी येऊन सकाळी ट्रेन पकडून परत बॅक टू मुंबई. चलो बघा, तुम्ही सुद्धा बघा, मी सुद्धा बघतो गार्डन कसं आहे ते. खूप मोठं गार्डन होतं, आम्ही अन्नछत्रामध्ये जायचो तेव्हा बघायचो. तर आता आम्ही आतमध्ये एंटर होणार आहे, जाणार आहे. चला तर मग जाऊया आपण गार्डनमध्ये. तुळजापूर फिरून झालं, त्याच्यानंतर मग सोलापूरच्या आपण महादेव मंदिरात सुद्धा गेलो. त्याच्यानंतर मग आम्ही आलो हॉटेलमध्ये, फ्रेश वगैरे झालो. खूप थकलेलो म्हणून थोडा आराम केला आणि आता आलेलो जेवायला. जेवून झाल्यानंतर थोडंसं फिरणार आणि घरी गेल्यानंतर झोपणार आहे, कारण की उद्या सकाळची ट्रेन आहे आमची परत मुंबईची. तर बघू आता कुठे कुठे फिरणं होते ते. आता तर जेवायला आलेलो आहे हॉटेलमध्ये, तर आता तुम्हाला मी दाखवतो आमचं जेवण काय आहे ते. तर मंडळी ही आहे व्हेज हंडी, मिक्स व्हेज भाजी आहे आणि चपात्या. हे आहे आमचं आजचं जेवण. व्हेज हंडी आहे, चपात्या आहेत. एक हंडी आम्ही संपूर्ण संपवलेली आहे आणि ही दुसरी हंडी आता. चला तर मग खाऊया ही टेस्टी भाजी. तर मग तुम्हाला एवढं टेस्टी जेवण खाऊन कसं वाटलं? थोडेसे मोठ्याने बोला ना, काय पोटभर जेवले नाही का तुम्ही? बाबू तुम्हाला कसं वाटलं टेस्टी जेवण खाऊन? मस्त वाटलं. अरे वा, आमच्या बाबूला सुद्धा जेवण आवडलेलं आहे. आणि आता आम्ही खाणार आहे गोळा. काय खाणार बाबू आता आपण? गोळा. मग आता आम्ही गोळा खातोय. कितीला आहे गोळा? अरे बापरे, 40 रुपयाला गोळा आहे. टेस्ट कशी आहे सांगा जरा, म्हणजे आम्हाला पण घ्यायला. चांगली आहे. तर अशा प्रकारे इथे गोळा घेतलेला आहे. इकडे भेटतो गोळा, 40 रुपयाला एक गोळा आहे. चला तर मग आपण पण घेऊया गोळा. तर मंडळी मी गुआवा फ्लेवर घेतलाय गोळ्याचा. एक नंबर आहे. पेरूचा घेतलाय, पेरूचा गोळा मस्त एक नंबर आहे. 40 रुपयाचा आहे गोळा, एक नंबर आहे पेरूचा गोळा.
12 वाजेपर्यंत हे अन्नछत्रामध्ये चालू असतं. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकतात. 12 वाजेपर्यंत चालू असते अन्नछत्रामध्ये. मग तू मारल्यानंतर चला तर मग खाऊयात हा गोळा. का मारते म्हणून मारत नाही. बाबू काय करतोय? बाबू पण आमचा गोळा खातोय. हाय ग्वावा. आणि हिने काय घेतलंय? दे तू काय काला खट्टा घेतलाय? हा काला खट्टा आहे. बाबू काला खट्टा खातोय आणि मी खातोय ग्वावा म्हणजे पेरूचा आहे हा. एक नंबर आहे पण. हे बघा हा. तर मंडळी अशा प्रकारे सुट्टी संपलेली आहे. भरपूर मजा आली इकडे फिरून. पहिला अक्कलकोट फिरलो, नंतर गाणगापूर आणि मग तुळजापूर, त्याच्यानंतर सोलापूरचं फेमस शिवयोगी सिद्धेश्वर मंदिरात सुद्धा गेलो महादेवांचे दर्शन करायला. खूप मजा आली. 2-3 दिवस खूप फिरलो, खूप दमलो. आता झोप पण खूप आली आहे. सकाळची ट्रेन आहे अर्ली मॉर्निंगची. बॅक टू मुंबई. चला मुंबईला परत जायची वेळ आली आता. बट खूप मजा आली आम्हाला फिरायला. खूप प्लेसेस एक्सप्लोअर केले तिन्ही पण. फुल ऑन मजा केली. आणि अक्कलकोटला तर रोज सगळीकडे फिरून यायचो आणि अक्कलकोटला फिरायचं तर खूप मजा आली. तर आता खूप झोप आली आहे. चाललो आहे तर मी झोपायला आणि हा ब्लॉगसुद्धा इथे एंड करतो आहे. तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, ह्या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं अजून पण तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच खूप सारे व्हिडिओज बघण्यासाठी. तर लवकरच भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन स्टे हॅपी अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज.